अवघ्या काही मिनिटात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत। कोरोनाच्या गर्तेतून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अर्थमंत्री कोणत्या घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाच्या 130 कोटी जनतेचं लक्ष असणार आहे। आइटम नंबर 1 श्रीमती निर्मला सीतारमण जी, आप बैठ जाए। माननीय सदस्य प्लीज, माननीय सदस्य प्लीज, प्लीज माननीय सदस्य प्लीज। धन्यवाद जी। ऑनरेबल आपको बोलने का मौका दूंगा बजट के बाद। माननीय वित्त मंत्री जी। ऑनरेबल स्पीकर, I present the budget for the year 2021-2022. As introduction, Honorable Speaker, the preparation of this budget was undertaken in circumstances like never before. We knew of calamities that have affected a country or a region within a country. यावर्षी आपण सगळ्यांनी एक असं संकट पाहिलं की जे यापूर्वी कधीही पाहिलेलं नव्हतं। आपण अशी संकट पाहिली आहे जे एखाद्या भागापुरती होती किंवा एखाद्या देशापुरती होती, मात्र संपूर्ण जगाला ज्याचा फटका बसला असं कोविड-19 नावाचं संकट यावर्षी आपण पाहिलेलं आहे। We could not have also imagined then that our people, as those in other countries, would have to endure the loss of near and dear ones and suffer hardships. अगदी सामान्य माणसांपासून तर संपूर्ण देशापर्यंत सगळ्यांनीच अर्थव्यवस्थेत बदल पाहिले, खूप मोठ्या प्रमाणात वित्त हानी पाहिली आणि एवढंच नाही तर संपूर्ण देशात आणि देशाबाहेरचे आपले जे नागरिक आहेत त्यांनी आपल्या जवळच्यांना मोठ्या प्रमाणात या संकटामुळे गमावलेलं आहे। That provided free food grain to 800 million people, free cooking gas for 80 million families for months, and cash directly to over 400 तरीही या संकटात केंद्र सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आणि त्यानुसार लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याचं काम केलं। एवढंच नाही तर स्वयंपाकाचा गॅस सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचवला आणि सबसिडी सुद्धा थेट खात्यामध्ये जमा करण्याचं मोठं काम केंद्र सरकारतर्फे केलं गेलं। बँक एम्प्लॉईज, इलेक्ट्रिसिटी वर्कर्स, अन्नदातास, पोलीस, firemen and the armed forces all had to go about their work as normal, but with the additional जरी संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये होता तरी ज्यांना आपण कोविड वॉरियर्स म्हणतो, मग पोलीस असतील, बँकेचे कर्मचारी असतील, रेल्वेचे कर्मचारी असतील, पब्लिक ट्रान्सपोर्टचे कर्मचारी असतील, सगळ्यांना त्यांचं काम करावंच लागत होतं। बरं, काम करत असताना कोविडचं टेन्शन होतं आणि त्यातूनही त्यांनी त्यांची जी जबाबदारी होती ती चोखपणे बजावली। The public good, honorable members of parliament and members of legislative assemblies too offered their salaries. In May 2020, या संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश एकत्र झाला होता। अगदी खासदार आणि वेगवेगळ्या राज्यातल्या आमदारांनी सुद्धा त्यांचा जो महिन्याचं वेतन होतं ते सुद्धा या संकटाशी सामना करण्यासाठी देऊ केलं होतं। Total financial impact of all the Atmanirbhar Bharat packages, including measures taken by the RBI, was estimated to be about 27.1 lakh crores, which amounts to more than 13% of our GDP. वेळोवेळी केंद्र सरकारने ज्या योजना जाहीर केल्या या संकटाशी सामना करण्यासाठी, तसंच रिझर्व्ह बँकेने जे काही पावलं उचलली त्या सगळ्याचा विचार केला तर 27.1 लाख कोटी इतक्याच्या त्या योजना होत्या ज्या की आपल्या अर्थव्यवस्थेच्या 13% जास्त आहेत। The migrant workers and our children. The Pradhan Mantri Garib Kalyan Yojana, the 3 Atmanirbhar packages and announcements made later were like 5 mini budgets in themselves.
देश ज्या संकटातून जात होता त्या संकटाचा सामना करण्यासाठी ज्या योजना होत्या त्या योजना सगळ्यांचा विचार केला तर या कालावधीमध्ये केंद्र सरकारने 5 छोटे बजेट 5 मिनी बजेटच सादर केले. One nation, one ration card, production-linked incentive schemes are some of the notable reforms carried out during this period. Faceless income tax कोरोनाच्या काळाशी सामना करत DBT, असतानाच and आम्ही financial अनेक inclusion अशा योजना are the राबवल्या others. ज्याचा देशातल्या प्रत्येक नागरिकाला Today, फायदा झाला. India has two त्यातला वन vaccines नेशन वन available रेशन कार्ड and has सारखी जी begun योजना आहे त्याचा तर medically खूप मोठ्या safeguarding प्रमाणात not लोकांना only फायदा our झालेला own दिसतोय. citizens against COVID-19, but also those of 100 or more countries. It is added comfort to know that 2 or more vaccines are also expected soon. Honorable Prime Minister launched the vaccination लशीच्या निर्मितीत सुद्धा भारताने आघाडी घेतलेली आहे. फक्त आपल्या देशातल्या लोकांसाठीच नाही तर आपले जे शेजारी राष्ट्र आहेत त्यांना सुद्धा आपण लसीचा पुरवठा करतोय. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की आणखीन 1-2 लशी ज्या लवकरच त्यांचं काम पूर्ण होऊन त्या सुद्धा येऊ शकतील, केवळ भारतीय नागरिकांसाठी नाही तर इतरांसाठी सुद्धा. There are signs that the political, economic and strategic relations in the post-COVID world are changing. This moment in history is the dawn of a new era, one in which India is well poised to truly be the land of promise and hope. 2 विश्वयुद्धानंतर जसं जग पूर्णपणे बदललं होतं तसंच या कोविड-19 नंतरही आता आपल्याला दिसतंय की राजकीय, आर्थिक अशा सगळ्याच दृष्टीने जग बदलतं आहे आणि खऱ्या अर्थाने एका नव्या जगाचा उदय होतो आहे. 2 देशांमधले मग नातेसंबंध असोत किंवा इतर आर्थिक बाबी असोत सगळ्याच यापुढे बदललेल्या दिसणार आहेत. That we as cricket loving nation felt after the Team India's recent spectacular success in Australia. या सगळ्या बरोबरच आपल्या कोविड-19च्या काळात सुद्धा आपण आपली क्रिकेटची टीम ऑस्ट्रेलियाला पाठवली आणि तिथे जाऊन जो काय आपल्या क्रिकेट संघाने भीम पराक्रम केलेला आहे त्याच्यासाठी मी त्यांचंही अभिनंदन करू इच्छिते. Today, data shows that India now has one of the lowest death rate of 112 per million population and one of the lowest active cases of about 130 per million. This has laid the foundation to the revival. समाधानाची बाब ही आहे की कोविडचं जे संकट होतं त्यावरही आपण खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवलेलं आहे आणि आता ज्या देशांचा डेथ रेट म्हणजे मृत्यूदर अत्यंत कमी आहे अशा देशांमध्ये आपल्या भारताचा क्रमांक लागतो. A contraction in the economy. All such contractions earlier were as a result of situations typical to India. This time, the contraction in our economy is due to a global pandemic, just like in several other countries. Having said that, I want to confidently state that our government is fully prepared to support and facilitate ही गोष्ट खरी आहे की ही जी काही सगळी परिस्थिती उद्भवली त्याच्यामुळे अर्थव्यवस्था जी आपल्याला मोठी होताना वाढताना दिसत होती त्याच्या विरुद्ध झालं. ती अर्थव्यवस्था मागे गेल्याचं आपल्याला चित्र दिसलं. मात्र यापूर्वीही असं झालं ते केवळ भारताशी संबंधित घटना किंवा संकटांमुळे झालं. यावेळी मात्र हे घडलं ते जागतिक संकटामुळे घडलं. 50 years of the 1971 India-Pakistan war. It will be the year of the 8th census of independent India. It will also be India's turn at the BRICS presidency. The year for 2021 वर्ष जागतिक दृष्ट्या आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. Honorable Speaker, before I commence part A of the budget, I want to take a moment to acknowledge how isolating and distancing seemed like insurmountable challenges for a country like ours that has people coming together in times of crisis. It hurts us in many ways. It hurt us in many ways. I bow my head in respect to every citizen
for the endurance माझ्या shown बजेटच्या in भाषणाकडे facing what was an वळण्यापूर्वी या undeniably कोरोनाच्या a संकटात tough ज्या year प्रत्येक for all भारतीयांनी our काम physical केलं and mental त्या well-being. Part प्रति A. मी कृतज्ञता व्यक्त करते In Part आणि A, पहिल्यांदा I wish to lay a vision त्यांच्याबद्दल for कृतज्ञता व्यक्त Atmanirbhar करताना Bharat. सांगू इच्छिते की Atmanirbhar त्यांनी ज्या Bharat पद्धतीने or एकत्र येऊन काम Atmanirbharta केलं is त्याला not a खरंच new तोड idea. नाही. Ancient India was largely self-reliant and equally a business epicenter of the world. Atmanirbhar Bharat is an expression of the आता आपण 130 आत्मनिर्भर crore भारत या Indians संकल्पनेकडे who have वळणार full आहोत. confidence in जुन्या their काळापासून capabilities and भारत skills. देश We are already आत्मनिर्भर part होता. of आपल्याला माहितीये की international इतिहासात groupings सुद्धा such याचे as the दाखले मिळतात की G20 and the भारताकडे लोक The एक Coalition for Disaster उद्योग Resilience जगतातली for उद्योग क्षेत्रातली Infrastructure महाशक्ती म्हणून बघत and the असत. International Solar Alliance are realities today due to India's efforts. The proposals in Part A will further strengthen the आणि sankalp पुन्हा एकदा of भारताला nation तेच first, वैभव प्राप्त करून doubling देण्यासाठी farmers' income, आम्ही strong प्रयत्नरत आहोत infrastructure, आणि त्या दृष्टीने healthy आता India, पुढे मी जे काही good सांगणार आहे त्या सगळ्या योजना opportunities असणार for आहेत. youth, education for all, women empowerment, and inclusive development, among others. Additionally, also on the path to fast implementation are the 13 promises we had made in the budget of 2015-16, which were to materialize during the Amrit Mahotsav of 2022 on the 75th year of our independence. They too resonate with the vision of Atmanirbharta. The budget proposals 2015-16च्या for अर्थसंकल्पात आम्ही जे काही 21-22 प्रॉमिसेस केले rest होते, on आम्ही जे 6 काही pillars. सांगितलं होतं देशाला Health and ते well-being, आता पूर्णत्वास येतात आहे आणि physical and 2022 financial पर्यंत capital आम्हाला ते and सगळे प्रॉमिसेस infrastructure. पूर्ण करायचे आहेत. inclusive development for aspirational India, reinvigorating human capital, innovation and R&D, and as sixth, minimum government and maximum governance. I now move to talking about the first pillar, health and well-being. Even at the outset, I would like to say आता मी, that the investment आरोग्य on health क्षेत्राकडे वळते. infrastructure in this budget has increased substantially. Progressively, आरोग्याशी as निगडित institutions पायाभूत absorb more, सुविधांसाठीची we जी shall रक्कम commit आहे more. त्यांना त्यांना Taking a holistic approach जो to पैसा health, दिला जाणार आहे we तो focus खूप on मोठ्या प्रमाणात strengthening यावर्षी three वाढवला गेला आहे. preventive, curative, and well-being. आणि तीन Health महत्वाच्या system. गोष्टी असणार आहे म्हणजे रोग होऊच A new- नये या new दृष्टीने प्रयत्न, centrally sponsored कुणाला रोग scheme, झाला तर त्याच्यावर PM उपचार आणि Swasth त्यानंतरच्या Bharat रिकव्हरीसाठी will be अशा launched तीन with पातळ्यांवर an outlay of आरोग्य about क्षेत्रात काम केलं जाणार आहे. 64,180 crores over 6 years. This will develop capacities of primary, secondary, and tertiary care health systems. 54,180 कोटीची तरतूद येत्या 6 वर्षाच्या कालावधीत जिथे आरोग्य केंद्र म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि तिसऱ्या टप्प्याची आरोग्य केंद्रांच्या उभारणीसाठी This will be देण्यात in आलेली addition आहे. to the National Health Mission. The main interventions under the scheme are support for over 17,000 rural and 11,000 urban health and wellness centers, setting up integrated public health labs in all districts, and 3,380 17,000 ग्रामीण आरोग्य केंद्र, 11,000 शहरी आरोग्य केंद्रांना या नॅशनल हेल्थ मिशन द्वारा आता आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे. districts and 12 central institutions. Strengthening of National Center for Disease Control, its 5 regional branches and 20 metropolitan health नॅशनल surveillance सेंटर फॉर units. डिसीज कंट्रोलचं आता Expansion महत्व of the integrated वाढवलं health जाणार आहे. information त्याचं जे portal मेन to all सेंटर आहे states त्याबरोबरच and त्याचे जे रिजनल to connect सेंटर्स all आहेत, public वेगवेगळ्या health भागात labs. असलेले केंद्र आहेत त्यांच्यावर सुद्धा आता लक्ष Operationalization of केंद्रित केलं जाणार 17 आहे. new public health units and strengthening of 33 existing public health units. त्याचबरोबर at points of 17 नवे entry, पब्लिक हेल्थ that is युनिट्स at स्थापन केले 32 जाणार आहे आणि airports, आता 11 seaports, अस्तित्वात असलेले and 7 33 land पब्लिक हेल्थ crossings. युनिट्सला आणखी Setting up जास्त of चांगल्या 15 पद्धतीने health अद्ययावत emergency सुविधा operation पुरवून centers त्याला and 2 त्यांची mobile नव्याने उभारणी hospitals. केली जाणार आहे. And setting up of a national institution for One Health, a regional research platform for
WHO, World Health Organization, Southeast Asia Region Office, 9 biosafety level 3 laboratories, and 4 regional national institutes आरोग्याच्या क्षेत्रात for virology. संशोधन करण्यासाठी आता नवीन Nutrition. संस्थांची उभारणी To केली strengthen जाणार आहे. nutritional content, WHO बरोबरच delivery, outreach, जे आपले and भारतीय outcome. उपखंडातले देश We will आहेत merge त्यांच्यासाठी the सुद्धा supplementary या संस्था nutrition काम program करणार आहेत. and the Poshan Abhiyan and launch the Mission Poshan 2.0. We shall adopt an intensified strategy to improve मिशन पोषण nutritional 2.0 outcomes across नव्याने आता 112 आज लॉन्च केलं aspirational जात districts. आहे. Universal coverage of water supply. पोषण आहारासाठी म्हणून The World Health ही नवी Organization योजना has सुरू करण्यात repeatedly येते. stressed the importance of clean water, sanitation, and clean environment as a prerequisite to achieving universal health. The Jal Jeevan Mission Urban will be launched. देशाच्या It aims at देशातल्या universal प्रत्येक water नागरिकाच्या supply चांगल्या in all तब्येतीसाठी 4,378 चांगली हवा, चांगलं शुद्ध पाणी urban हे local आवश्यक आहे आणि with म्हणूनच जल जीवन मिशन 2.86 सुद्धा crores मिशन ही योजना household सुद्धा tax कार्यान्वित करण्यात collection, as येते. well as liquid waste management in 500 Amrit cities. It will be implemented over 5 years with an outlay of 2,87,000 crores. 2,87,000 87,000 लाखाची जी काही गुंतवणूक आहे ती आता 500 अमृत शहरं म्हणून जी निर्धारित केली आहे त्या शहरातल्या सॅनिटेशनसाठी आणि स्वच्छतेसाठी म्हणून दिली जाणार आहेत. Plastic reduction in air pollution by effectively managing waste from construction and demolition activities and bioremediation of all legacy dump sites. The urban प्लास्टिकचा वापर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. तसंच बांधकामामुळे जे काही प्रदूषण होतं ते कमी करण्यावर सुद्धा याच्या पुढच्या काळामध्ये भर दिला जाणार आहे. 1,678 crores over a period of 5 years from 2021. प्रदूषणाशी सामना करण्यासाठी ज्या योजना आहेत त्याच्यासाठी 1,41,678 कोटींची तरतूद केलेली आहे. I propose to provide an amount of 2,217 crores of rupees for 42 urban centers with 1 million plus population in this budget. Scrapping policy. We are separately announcing, Honorable Speaker, a voluntary vehicle scrapping policy to phase out old and unfit vehicles. देशातले मोठी शहरं आहेत त्यांच्यातलं प्रदूषण कमी करण्यासाठी विविध योजना आहेत. त्यातली स्क्रॅपिंग पॉलिसी म्हणजे जुनी वाहनं आहेत जे प्रदूषण वाढवतात ती वाहनं स्क्रॅप व्हॉलंटरीली स्वतःहून करण्यासाठीची ही पॉलिसी असणार आहे, ही योजना असणार आहे. Undergo fitness tests in automated fitness centers after 20 years in case of personal vehicles and after 15 years in case of commercial vehicles. Details of the scheme will be separately shared by the ministry. या योजनेनुसार प्रत्येक वाहनाची फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. त्यातून प्रदूषण होतं की नाही हे बघितलं जाणार आहे. जर प्रायव्हेट कुणाचं वाहन असेल तर 20 वर्षांनी ही टेस्ट करणं अनिवार्य असणार आहे आणि कमर्शियल वापरासाठीच्या वाहनाची दर 15 वर्षांनी ही टेस्ट करावी लागणार आहे. Honorable Speaker, I have provided 35,000 crores of rupees for COVID-19 vaccines. 35,000 कोटींची तरतूद केवळ कोविड-19 लसीसाठी, लसीची निर्मिती नंतरची जी काय प्रोसेस आहे त्या सगळ्यासाठी. त्यामुळे बजेटमधला एक मोठा हिस्सा 35,000 कोटी कोविड-19च्या लसीसाठी. In this BE 21-22 as against the BE of only 94,452 crores, and it marks an increase of 137%. The details of the same are at Annexure 1 of the speech. Honorable Speaker, I now move to the second pillar, physical and financial capital and infrastructure. Atmanirbhar Bharat
पायाभूत सुविधा Production हे linked incentive देशाच्या schemes विकासासाठी are अत्यंत things which आवश्यक I would असतात like to pay आणि त्या place सुविधांबाबत and आता या For a पुढच्या $5 भागात trillion सांगण्यात येणार आहे. economy, our manufacturing sector has to grow in double digits on a sustained basis. Our manufacturing companies need to become an integral part of global supply chains, possess core competence, आपल्याला and खऱ्या cutting-edge अर्थाने technology. $5 ट्रिलियन इकॉनॉमीचं achieve स्वप्न all of पूर्ण the करायचं above, असेल PLI तर आपली जे schemes मॅन्युफॅक्चरिंग create सेक्टर आहे manufacturing म्हणजे global केवळ सेवा champions क्षेत्र नाही तर for an जिथे Atmanirbhar निर्मिती Bharat क्षेत्र आहे have त्या been निर्मिती announced for क्षेत्राची 13 क्षेत्रामध्ये sectors. वाढ झाली For पाहिजे this, the government has त्यांच्या committed नफ्यात nearly सुद्धा वाढ झाली पाहिजे आणि 1.97 निर्मिती वाढली lakh पाहिजे. crores over 5 years starting this financial year. This initiative will help bring scale and size in key sectors, create and nurture global champions, and provide jobs to our youth. त्यामुळेच आता Textiles. मॅन्युफॅक्चरिंग To enable the सेक्टरसाठी textile industry to मोठी become तरतूद केली globally आहे जिथून competitive, रोजगार निर्मिती attract होईल. large investments and boost आता employment कापड उद्योग. generation. A scheme of mega investment textiles park will be launched in addition to the PLI scheme. मेगा This इन्व्हेस्टमेंट will टेक्सटाईल create पार्कची घोषणा world-class करण्यात येत आहे infrastructure with plug and जिथे play facilities कापड उद्योगासाठी to आवश्यक enable सर्व great पायाभूत सुविधा global असतील. champions in exports. 7 textile parks will be established over 3 years. त्या अंतर्गतच पुढच्या 3 वर्षात Infrastructure. 7 टेक्सटाईल The पार्कची निर्मिती National केली जाईल. Infrastructure Pipeline, which I announced in December 2019, is the first of its kind. Whole of government exercise ever undertaken by Government of India. The NIP पायाभूत was सुविधा. launched with 6,835 projects. The project pipeline has now expanded to 7,400 projects. Around सध्या 217 पायाभूत सुविधांच्या projects 7,400 हून worth अधिक योजना आहेत 1.10 आणि lakh विकास crores कामं सुरू आहेत. under some key infrastructure ministries have been completed. The आणि NIP मोठ्या is a प्रमाणात अनेक specific विकास कामं target पूर्णत्वास which सुद्धा this गेली आहेत. government is committed to achieving over the coming years. It will require major increase in funding from both the government and the financial sector. In this budget, I propose to take concrete steps to do this in 3 ways. पायाभूत Firstly, by सुविधांसाठी जी creating the विकास कामं आहेत ती institutional पूर्ण करायला structure. आणखीन मोठ्या Secondly, निधीची by a आवश्यकता big आहे thrust on आणि monetizing म्हणूनच आता assets. मी तो निधी And मोठ्या thirdly, प्रमाणात by enhancing वाढवणार आहे the या share of capital अर्थसंकल्पामध्ये. expenditure in central and state budgets. Infrastructure needs long-term debt financing. A professionally managed development financial institution is necessary to act as a provider, enabler, and catalyst for infrastructure पायाभूत financing. सुविधांची कामं करायची, Accordingly, विकास कामं I करायची shall तर introduce a bill मोठा to कार्यकाळ set up असतो a ज्या कार्यकाळात development त्यांना financial सतत institution. आर्थिक मदत I have आवश्यक असते provided आणि a sum ते of मॅनेज 20,000 करण्यासाठीच crores एक rupees अत्यंत तज्ञ to लोकांची capitalize संस्था this सुद्धा आवश्यक institution. असते. The ambition is to have a lending portfolio of at least 5 lakh crores for this DFI within 3 years' time. या संस्थेच्या मार्फतच ही जी योजना केली आहे त्या मार्फतच 5 लाख कोटींची चा पैसा या पायाभूत सुविधांसाठी जमा होणार आहे. This will further ease access of finance to InvITs and REITs, thus augmenting funds for infrastructure and real estate sector. हा जो फंड तयार केला जाईल त्यातूनच आपले जे काही पायाभूत सुविधांसाठीचे विकास कामांसाठी जी गरज आहे ती पूर्ण होणार आहे. Monetizing operating public infrastructure assets is a very important financing option for new infrastructure construction. A national monetization pipeline of potential brownfield infrastructure assets will be launched. या An asset सगळ्यासाठी monetization dashboard will also be created नॅशनल for मॉनिटायझेशन tracking the progress पाईपलाईनची घोषणा and to करण्यात provide येत आहे. visibility to investors,
some important measures ज्यातून in the direction आपल्या of monetization are वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये National Highways गुंतवणूक Authority करण्याची of India इच्छा असणाऱ्यांना and the सुद्धा PGCIL फायदा होईल. each त्यांना have आपल्यापर्यंत sponsored सरकारी one in पायाभूत which सुविधांच्या that will कामापर्यंत attract लवकर international पोहोचता and येईल. institutional investors. आणि 5 प्रकल्पांमध्ये operational मोठ्या roads प्रमाणात with an गुंतवणूक शक्य estimated होईल. enterprise value of 5,000 crores of rupees are being transferred to the NHAI in WIT. Similarly, transmission assets of value 7,000 crores will be transferred to the PGCIL in WIT. याच माध्यमातून रस्त्यांच्या विकासासाठी एक मोठा निधी देण्यात येतो आहे. 5,000 कोटींची तरतूद केली गेलेली आहे. The next lot of airports will be monetized for operations and management concessions. Other core infrastructure assets that will be rolled out under the asset monetization तसंच आता program ज्या are विमानतळांचा विकास झालेला आहे त्यानंतरची दुसऱ्या टप्प्यातले जी विमानतळ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा निधी उभा करण्यात येईल. PGCL, 3 oil and gas pipelines of GAIL, Gas Authority of India Limited, IOCL and HPCL, airports, Authority of India airports in tier 2 and 3 cities, other railway infrastructure assets, warehousing assets of CPSE such as the Central Warehousing Corporation, गुंतवणुकीच्या माध्यमातून जो निधी उभा करण्यात येणार आहे त्याचा वेगवेगळ्या कामांसाठी वापर करण्यात येणार sharp आहे. increase in capital budget. In the BE 2020-21, we had provided for 4.12 lakh crores for capital expenditure. It was our effort that in spite of this गेल्या वर्षी कॅपिटल एक्सपेंडिचर साठी 4.12 लाख कोटींची तरतूद करण्यात आली at होती. around 4.39 lakh crores, which I have provided in the RE of 2020-2021. कॅपिटल एक्सपेंडिचरची ही तरतूद वाढवून 4.39 लाख कोटींची तरतूद आता या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. 5.54 lakh crores, which is 34.5% more than the BE of 2020-2021. Of this, I have kept a sum of more than 44,000 crores in the budget head of the Department of Economic Affairs to be provided for projects, programs, or departments that show good progress in capital expenditure and are in need of further funds. Over and above this expenditure, जी तरतूद केली आहे त्यातले 44,000 कोटींची तरतूद चांगलं काम करणाऱ्या विभागांसाठी वेगळी केली आहे. We will also work out specific mechanisms to nudge states to spend more of their budget on creation of infrastructure. Roads and highways infrastructure. आता More than 13,000 kilometer length of roads रस्ते ही at a cost of अत्यंत 3.3 आवश्यक अशी पायाभूत has सुविधा आहे already been त्याबद्दल awarded under the घोषणा केल्या 5.35 lakh जातात आहे. crores Bharatmala Pariyojana project, of which 3,800 kilometers have been constructed. By March 2022, we would be awarding another 8,500 kilometers and complete an additional 11,000 kilometers. हायवे साठीची जी योजना होती भारतमाला प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टनुसार 3,800 किलोमीटरचे रस्ते बांधून झालेले आहेत आणि मार्च 2022 पर्यंत 8,500 किलोमीटरच्या रस्त्यांची निर्मिती झालेली असणार आहे. 3,500 kilometers of national highway works in the state of Tamil Nadu at an investment of 1.03 lakh crores. याच प्रोजेक्ट अंतर्गत एकट्या तामिळनाडूमध्ये 3,500 किलोमीटरच्या रस्त्यांचं काम सुरू आहे ज्याची किंमत ज्याचा खर्च 1.03 लाख कोटी इतका आहे. Second, 1,100 kilometers of national highway works in the state of Kerala at an investment एकट्या of केरळमध्ये 65,000 crores
1100 किलोमीटरच्या रस्त्यांचं काम पूर्णत्वास येत आहे आणि ज्याचा खर्च 65,000 कोटीचा आहे. Kanyakumari corridor in Kerala. या 1100 किलोमीटरच्या रस्त्यात सगळ्यात महत्वाचा मुंबई कन्याकुमारी हायवे आहे जो 600 किलोमीटरचा आहे. In the state of West Bengal at a cost of 25,000 crores including पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 25,000 कोटी रुपये खर्च केले जातात आहे हायवेच्या कामासाठी आणि अत्यंत महत्त्वाचे असलेल्या रस्त्यांवर काम सुरू आहे. National highway works of around 19,000 crores are currently in progress in the state of Assam. आसाम मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेचं रस्त्यांचं काम सुरू आहे. Covering more than 1,300 kilometers of national highways will be undertaken in the state in the coming 3 years. आसाम मध्ये आणखीन 1300 किलोमीटरच्या रस्त्यांचं काम येत्या 3 वर्षात हाती घेतलं जाणार आहे. That would see considerable activity in 2021-22 are in Annexure 2 to my speech. याशिवाय अनेक असे महत्त्वाचे रस्ते आहेत ज्यांच्या बांधकामाचं काम येत्या 3 वर्षात हाती घेतलं जाणार आहे. 1,18,101 lakh crores, 1,18,101 crores for Ministry of Road Transport and Highways. एकूण सगळ्या रस्त्याच्या कामांसाठी 1,18,101 लाख कोटींची तरतूद सर्व प्रकारच्या रस्त्यांसाठी केली गेली आहे. आतापर्यंत दिल्या गेलेल्या तरतुदीपैकी सर्वाधिक अशी ही रस्त्यांसाठीची तरतूद आहे. आता रेल्वेज. Indian Railways have prepared a national rail plan for India 2030. भारतीय रेल्वेने 2030 साठी एक भारतीय रेल्वे प्लॅन तयार केला आहे. Bringing down the logistic costs for an industry is at the core of a strategy to enable Make in India. It is expected that Western Dedicated Freight Corridor and Eastern Dedicated Freight Corridor will be commissioned by June 2022. 2022च्या जून पर्यंत जे अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट्स आहेत रेल्वेचे ते म्हणजे वेस्टर्न आणि ईस्टर्न रेल्वे फ्रेट कॉरिडॉर ते कार्यान्वित होतील असा अंदाज आहे. Corridor will be taken up in PPP mode in this year itself. Gomo Dankuni section of 274.3 kilometers will be also taken up shortly in short succession. We will undertake future dedicated freight corridor projects, namely East Coast Corridor from Kharagpur आता नवीन फ्रेट कॉरिडॉरची घोषणा करण्यात येते. ईस्ट वेस्ट कोस्ट कॉरिडॉरची घोषणा केली जाते and North South Corridor from Itarsi to Vijayawada. इटारसी ते विजयवाडा दरम्यान नॉर्थ साउथ कॉरिडॉरची सुद्धा घोषणा आता केली जाते. Broad gauge route kilometers RKM as they refer to electrified is expected to reach 46,000 kilometers, 46,000 RKM. That is 72% by end of 2021 from 41,540. ब्रॉडगेज इलेक्ट्रिफिकेशनचं जे काम आहे ते 72% पूर्ण होईल या वर्षा अखेरीपर्यंत असा अंदाज आहे. कारण अत्यंत युद्ध पातळीवर हे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. For passenger convenience and safety, the following measures are being proposed. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी आता काही आम्ही योजना कार्यान्वित करणार आहोत. On tourist routes to give better travel experience to passengers. The safety measures undertaken in the past few years have borne results. To further strengthen this effort, high density network and highly utilized network routes of Indian Railways will be provided with an indigenously developed automatic train protection system that eliminates train collision due to human error. रेल्वे अपघात होऊ नये याच्यासाठी अनेक योजना गेल्या काही वर्षात राबवल्या गेल्या आणि त्याचे चांगले रिझल्ट सुद्धा दिसतात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता नवीन एक योजना आणली जाईल. 1,100 crores is for capital expenditure only.
urban infrastructure. We will work towards raising the share of public transport in urban areas through expansion of metro rail networks. रेल्वे बरोबरच आता शहरी भागामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढावा, लोकांना स्वतःची वाहनं वापरावी लागू नये यासाठी आम्ही आता मेट्रोचं जाळं वाढवण्यावर याच्या पुढच्या काळामध्ये भर देणार आहोत. The scheme will facilitate deployment of innovative PPP models to enable private sector players to finance, to acquire, to operate and to maintain over 20,000 buses. मेट्रो बरोबरच बसेसचं जाळं वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे शहरी भागांमध्ये आणि पीपीपी तत्वावर ही मॉडेल्स राबवली जाणार आहेत. and enhance ease of mobility for urban residents. A total of 702 kilometers of conventional metro is operational and another 1016 kilometers of metro and RRTS is under देशात सध्या 702 किलोमीटर अंतरावर मेट्रो धावतात आहे आणि थोड्याच कालावधीत 1000 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापण्यासाठी मेट्रोचा वापर करता येणार आहे. At much lesser cost with same experience, convenience and safety in tier 2 cities and peripheral areas of tier 1 cities also. आणि याच्या पुढच्या काळात जे टायर 2 शहर आहेत, छोटी शहर आहेत, तिथे सुद्धा हाच मेट्रोचा अनुभव प्रवाशांना देण्यासाठी योजना कार्यान्वित केल्या जातात. Of 11.5 kilometer at a cost of 1957.05 crores. Chennai Metro Railway Phase 2 of 118.9 kilometers at a cost of 63,246 crores. चेन्नई मेट्रोचा दुसऱ्या फेजची घोषणा केली जाते जी 118 किलोमीटर अंतरात असेल. संपूर्ण अंतर 58.19 kilometers at a cost of 14,788 crores. Nagpur Metro Rail Project Phase 2 and Nashik Metro at a cost of नागपूर आणि नाशिक मेट्रोच्या नागपूरच्या फेज 2 ची आणि नाशिकच्या फेज 1 ची घोषणा केली जाते respectively. Power infrastructure. वीज निर्मितीच्या पायाभूत सुविधा Have seen a number of reforms and achievements in power sector. We have added 139 gigawatts of installed capacity. गेल्या काही वर्षात वीज निर्मितीच्या क्षेत्रात आपण खूप प्रगती केलेली आहे. 139 गीगावॉट्सचे वीज निर्मितीची क्षमता आपण वाढवलेली आहे. Distribution companies across the country are monopolies, either government or private. There is a need to provide choice to the consumers by promoting competition. पण हे लक्षात येत आहे की विजेचं वितरण करणाऱ्या कंपन्यांची मोनोपोली आहे. एकतर सरकार आहे किंवा प्रायव्हेट असले तरी त्यांची संख्याही अत्यंत कमी आहे. Among more than one distribution companies. I read that sentence again. पण आता ग्राहकांना चॉईस देण्याची वेळ आलेली आहे. Alternatives to choose from among more than one distribution company. आणि म्हणूनच लवकरच अशी व्यवस्था केली जाईल ज्यात वीज वितरण कंपनी म्हणजे डिस्ट्रीब्यूशन कंपनीचा चॉईस ग्राहकांकडे असेल. Result linked power distribution sector scheme will be launched with an outlay of 3,05,984 crores over 5 years. या ज्या वितरण कंपन्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठी स्कीम लॉन्च केली जाते. 3,05,000 कोटी रक्कम त्यांना दिली जाते etc. tied to financial improvements. Prime Minister, while speaking at the third reinvestment conference in November 2020, had announced plans to launch a comprehensive national hydrogen energy mission. It is now proposed to launch a hydrogen energy mission in 2021. काही काळापूर्वी पंतप्रधानांनी त्यांच्या एका भाषणात नॅशनल हायड्रोजन मिशन लवकरच लॉन्च होईल असं सांगितलं होतं. त्यानुसारच आता नॅशनल हायड्रोजन मिशन स्थापन केल्याची घोषणा करण्यात येत आहे. Moving from managing their operational services on their own
to a model where a private partner will manage it for them. For the purpose, 7 projects worth more than 2,000 crores will be offered by the major ports on private-public partnership mode in FY 21-22. A scheme for promoting flagging of merchant ships in India will be launched by providing subsidy support to Indian shipping companies. इंडियन शिपिंग कंपन्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी नव्या योजना जाहीर केल्या जाणार आहेत. An amount of 1,624 crores will be provided over 5 years. 1624 कोटींची या भारतीय मर्चंट शिप साठी जी योजना आहे, जहाजांसाठीची योजना आहे, त्यासाठी वेगळी रक्कम ठेवण्यात येणार आहे. Indian companies share in global shipping. India has जगभरातला जो शिपिंगचा बिझनेस आहे त्यात भारतीय कंपन्या पुढे जाऊ शकल्या पाहिजे या दृष्टीने या पुढच्या योजना आखल्या जाणार आहेत. Around 90 ship recycling yards at Alang in Gujarat have already achieved HKC compliant certificates. Efforts will be made to bring more ships to India from Europe and जहाज Japan. पुनर्बांधणीचे जे वेगवेगळे प्लांट्स आहेत त्यांना आणखीन बळ दिलं जाणार आहे, जेणेकरून जगभरातले वेगवेगळ्या ठिकाणची जहाज आहेत ती पुनर्बांधणीसाठी भारतात आली पाहिजे, भारतातल्या वेगवेगळ्या पोर्ट्सवर आली पाहिजे. To generate an additional 1.5 lakh jobs for our youth. ही जी योजना आहे जहाज पुनर्बांधणी क्षेत्रातली, त्यामुळे 1.5 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. Fuel supplies running across the country without interruption during the COVID-19 lockdown period. Taking note of the crucial nature of the sector in people's lives, the following इंधन खूप महत्वपूर्ण ठरलं. लॉकडाऊनच्या काळात मात्र केंद्र सरकारने संपूर्ण प्रयत्न करून कुठेही इंधनाचा तुटवडा पडणार नाही याकडे लक्ष केंद्रित केलं होतं, आणि आता लक्षात येत आहे की लोकांच्या आयुष्याशी संबंधित असं हे क्षेत्र आहे. We will add 100 more districts in next 3 years to the city gas distribution network. आणि म्हणूनच जे शहरी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे त्यात आणखीन 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. An independent gas transport system operator गॅस पाईपलाईनचं जाळं वाढवण्यात येणार आहे. will be set up for facilitation and coordination of booking of common carrier capacity in all natural gas pipelines on a non-discriminatory open access basis. Financial capital. I propose to consolidate the provisions of the SEBI Act 1992, Depositories Act 1996, Securities Contracts Regulation Act 1956, and Government Securities Act 2007 into a rationalized single securities markets code. The government would support the development of a world-class fintech hub at the GIFT IFSC. To instill confidence amongst the participants in corporate bond market during times of stress and to generally enhance secondary market liquidity, it is proposed to create a permanent institutional framework. The proposed body would purchase investment-grade बॉन्ड्सच्या मार्केटमध्ये जेव्हा परिस्थिती बिकट असते त्या काळामध्ये लोक बॉन्ड विकत घेण्याकडे कल नसतो, ते होऊ नये यासाठी एक वेगळी योजना राबवली जाईल यापुढे. gold exchanges in the country. For the purpose, SEBI will be notified as the regulator, and Warehousing Development and Regulatory Authority will be strengthened to set up a commodity market ecosystem arrangement, including vaulting, assaying, logistics, etc., in addition to warehousing. Towards investor protection, I propose to introduce an investor charter as a right of all financial investors across
all financial आर्थिक products. गुंतवणूकदारांचं To give a हित further लक्षात boost घेऊन to the non-conventional आर्थिक गुंतवणूकदारांच्या energy हितासाठी sector, काही I योजना propose to आता provide कार्यान्वित केल्या additional जातात आहेत. capital infusion of 1,000 crores to Solar Energy Corporation of India. सोलर And एनर्जी 1,500 कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये crores to 1,000 Indian कोटीचं Renewable कॅपिटल Energy Development Agency. दिलं जात आहे. I propose to amend the Insurance Act 1938. इन्शुरन्स ऍक्ट 1938 मध्ये आता काही बदल केले जात आहेत. to 74% in insurance companies and allow foreign ownership and control with आधीच्या safeguards. 49% Under the वाढवून new आता structure, 74% the इन्शुरन्स majority of कंपन्यांमध्ये directors on the गुंतवणुकीला board मान्यता and key देण्यात आलेली आहे. management persons would be resident Indians with at least 50% of directors being independent directors and specified परदेशी percentage of गुंतवणुकीला profits जरी मान्यता being दिलेली retained असली तरी as सुद्धा general त्यासाठी reserve. काही अटी असतील. डायरेक्टर्स First asset भारतीय resolution असणं by आवश्यक setting असणार up आहे. a new structure. The high level of provisioning by public sector banks of their stressed assets calls for a measure to clean up the bank books. An asset reconstruction company limited, an asset management company would be set up to consolidate and take over the existing बँकिंग क्षेत्रासाठी एक debt महत्त्वाची घोषणा and केली then जाते. manage असेट and मॅनेजमेंट dispose of कंपनीची assets घोषणा केली to जाते आहे. alternative investment funds and other potential investors for eventual value realization. Recapitalization of PSB. To further consolidate the financial capital capacity of PSBs, further recapitalization of 20,000 crores is proposed in 21-22. Deposit insurance. Last year, government had approved an increase in the deposit insurance cover from 1 lakh rupees to 5 lakhs for bank customers. डिपॉझिट I shall इन्शुरन्स be कव्हर moving amendments to DICGC Act 1961 in this session itself to streamline the provision so that if a bank is temporarily unable to fulfill its obligations, the depositors of such bank can get easy and time-bound access to their नियमात deposits बदल केले जातात आहे. ही to the अत्यंत extent of the महत्त्वाची गोष्ट deposit आहे. insurance cover. बँकेत आपल्या This would खातं help असेल, आपण जर depositors of डिपॉझिट banks ठेवलेलं that are असेल, currently under stress. मात्र improve बँकेवर credit काही निर्बंध discipline लागले गेले while तरी continuing सुद्धा to protect the डिपॉझिटर जो interests of असतो तो small आपला borrowers पैसा for NBFCs with कुठल्याही minimum asset size of त्रासाशिवाय 100 काढू crores, शकणार the आहे minimum loan यापुढे. size eligible for debt recovery under the securitization and reconstruction of financial assets and the Enforcement of Security Interests SARFAESI Act 2002, it is proposed to be reduced from the existing level बँकेच्या of 50 ग्राहकांच्या lakhs दृष्टीने to अत्यंत 20 महत्त्वाचे lakhs. असे बदल केले जाणार आहेत नियमांमध्ये. Company matters. The decriminalization of the procedural and technical compoundable offences under Companies Act 2013 is now complete. I now propose to कंपनी take ऍक्ट up मध्ये काही बदल प्रस्तावित केले decriminalization होते. of the Limited Liability Partnerships Act 2008. काही तरतुदी होत्या ज्या Honorable तरतुदींमध्ये Speaker, आता बदल I करण्यात येत propose to आहे. revise the definition under the Companies Act 2013 for small companies by increasing the threshold for paid up capital from not exceeding 50 lakh to not exceeding 2 crores and turnover from not कंपनीज exceeding 2 ऍक्ट crores मधली to not छोट्या exceeding कंपनीची जी 20 व्याख्या crores. आहे त्या व्याख्येत This आता will अर्थमंत्री benefit बदल more करत than आहेत. 2 lakh companies in easing their compliance requirements. जी लिमिट As a आहे further छोट्या measure कंपनीची which ती directly benefits 50 startups लाखावरून 2 कोटींवर आणली and गेली आहे, innovators, जेणेकरून अनेक I लोक या propose छोट्या to कंपनीच्या incentivize कक्षेत येऊ the शकणार आहेत यापुढे. incorporation of one-person companies by allowing one-person companies to grow without any restriction on paid-up capital
and turnover, allowing their conversion into any other type of company at any time, reducing the residency limit for an Indian citizen to set up an one-person company from 182 days कंपनी ऍक्ट मध्ये to आणखीन बदल 120 केले जातात days आहेत. and allow एखाद्या व्यक्तीला कंपनी non-resident स्थापन Indians करायची असेल, to उभारायची incorporate असेल तर त्या in नियमांमध्ये India. सुद्धा आता बदल This केले would be a जातात big आहेत, boost for startups. जेणेकरून जे स्टार्टअप कंपन्या आता निघतात आहेत त्या स्टार्टअप कंपन्यांना कंपनी काढणं सुकर होणार आहे, सुलभ होणार आहे यापुढे. E-court system shall be implemented, and alternate methods of debt resolution and special framework for MSMEs shall be introduced. छोटे आणि मध्यम उद्योग आहेत त्यांच्याशी संबंधित जे काही प्रकरण असतात, आर्थिक प्रकरण असतात, त्यांच्यासाठी ई कोर्ट सुद्धा स्थापन केले जाणार आहे, जेणेकरून त्यांचा निपटारा लवकरात लवकर होऊ शकणार आहे. छोट्या उद्योजकांना आणि स्टार्टअप सारखे उद्योग काढणाऱ्यांना या नवीन बदलांमुळे दिलासा मिळू शकणार आहे. will have additional modules for e-scrutiny, e-adjudication, e-consultation and compliance management. Disinvestment and strategic sale. आता निर्गुंतवणुकीबद्दल पुढचा we निवेदन. have kept working towards strategic disinvestment. A number of transactions, namely BPCL, Air India, Shipping Corporation of India, Container Corporation of India, BPCL, Air IDBI India, Bank, Shipping Corporation Bharat, of India, IDBI Movers Bank, Limited, Pawan Hans, Neelachal House. Ispat Nigam Limited, among others, would be completed in या सगळ्यांचे 21-22. डिसइन्व्हेस्टमेंट येत्या Other than कालावधीत IDBI पूर्ण Bank, केलं जाणार आहे. we propose to take up the 2 public sector banks and 1 general insurance company in the year 21-22. This दोन would पब्लिक सेक्टर require बँका आणि legislative amendments, इन्शुरन्स and I कंपनीचाही propose विचार to केला introduce जाणार आहे. the amendments in this session itself. In 21-22, we would also bring the IPO of LIC, for which I am bringing the requisite amendments in this session याच itself. अर्थसंकल्पाच्या In the माध्यमातून Atmanirbhar आता हे package, सांगितलं जात I आहे had की आता announced LICचा that IPO we will येणार come आहे. out with a policy of strategic disinvestment of public sector enterprises. I'm happy to inform the House that the government has the government has approved the said policy. The policy provides a clear roadmap for disinvestment in all non-strategic and strategic sectors. We have kept 4 areas that are strategic, where bare स्ट्रॅटेजिक minimum आणि नॉन स्ट्रॅटेजिक CPSEs will be सेक्टर्स अशी maintained विभागणी and केलेली आहे आणि rest त्यानुसार privatized. निर्गुंतवणूक In the remaining केली जाणार आहे, sectors of all डिसइन्व्हेस्टमेंट केलं जाणार आहे. CPSEs will be privatized. The main highlights of the policy are mentioned in Annexure 3. To fast forward the disinvestment policy, I'm asking NITI to work out on the next list of center public sector companies that would be taken up for strategic केंद्र disinvestment. सरकारची ही जी डिसइन्व्हेस्टमेंटची पॉलिसी आहे ती पुढे घेऊन जाण्याकरता नीती आयोगाला सुद्धा सांगितलं गेलंय की आणखीन कुठले असे प्रोजेक्ट्स आहेत ज्यांना यात ज्यांचा समावेश यात होऊ शकतो याची यादी तयार केली जावी. Idle assets will not contribute to Atmanirbhar Bharat. The non-core assets largely consist of surplus land with government ministries and departments and public sector enterprises. Monetizing of land अशा can संस्था either be by way ज्या of direct संस्था sale or कार्यान्वित नाही concession त्या or by त्या similar means. सरकारजवळ ठेवून आत्मनिर्भर भारताची संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही. अशा संस्थांजवळ अशा कंपन्यांजवळ खूप मोठ्या प्रमाणात जमीन खूप मोठ्या प्रमाणात ऍसेट्स आहेत ज्याचा वापर आता याच्या पुढे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेसाठी केला जाणार आहे. Of closure of sick or loss-making CPSEs, we will introduce a revised mechanism that will ensure timely closure of such units. आणि म्हणूनच अशा पद्धतीचे जे युनिट्स आहेत ज्यांच्याकडनं कुठलाही नफा आपल्याला मिळू शकत नाही आहेत, आजारी युनिट्स आहेत, त्यांना लवकरात लवकर बंद करून त्यात बदल केले जाणार आहेत आणि त्या दृष्टीने ज्या योजना आहेत त्या लवकरात लवकर राबवल्या जाणार आहेत. Government financial reforms.
Under the Treasury single account, the TSA system, autonomous bodies directly draw funds from the government's account at the time of actual expenditure, saving interest costs. We will extend the TSA system for universal application from 21-22. सरकारी खर्चासाठी जे On the एक ऑटोनॉमस recommendation of the अकाउंट आहे 15th त्या Finance अकाउंटच्या Commission, द्वारे सर्व खर्च केले जाणार. we have undertaken a detailed exercise to rationalize and bring down the number of centrally sponsored schemes. This will enable consolidation of outlays for better impact. केवळ केंद्राकडनं योजनांसाठी पैसे देण्याच्या जे सेंट्रलाइज स्कीम आहे त्याचा Provide all support to them. त्याची पद्धत बदलली गेली आहे जेणेकरून एकाच ठिकाणाहून पैसा वितरित केला जातो असं होणार नाही. Separate administrative structure for them. आणि त्याच निधीच्या वितरणासाठी आता एक सेपरेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चरची निर्मिती केली जाणार आहे. Inclusive development for aspirational India. Honorable Speaker, sir, under this pillar, I will cover agriculture and allied sectors, farmers' welfare. आता याच्या पुढच्या भागामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण जे आत्मनिर्भर भारतासाठी आहे तो आहे ऍग्रिकल्चरल म्हणजेच कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्राशी निगडीत इतर क्षेत्र. The MSP regime has undergone a sea change. शेतकऱ्याचं भलं व्हावं या दृष्टीने सगळ्या योजना असणार आहे आणि केंद्र सरकारचाही प्रयत्न त्या दृष्टीनेच आहे. शेतकऱ्याचं हित हीच केंद्र सरकारची प्राथमिकता आहे. To increase at a steady pace. This has resulted in increase in payment to farmers substantially. लॉकडाऊनच्या काळ असून सुद्धा लॉकडाऊनच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांकडनं जी अन्नधान्य विकत घेतली गेली त्याचा वेग मंदावलेला नाही. Honorable Speaker, sir, the data that I give now is important for all honorable members to kindly hear. In case of wheat, the total amount paid to farmers in 2013-14 was 33,874 crores. In 2019-20, it was 62,802 crores. And even better, Honorable Speaker, in 2020-2021, this amount paid to farmers was 75,060 crores. 2013 साली गहू विकत घेतल्यानंतर जी शेतकऱ्यांना रक्कम दिली गेली ती 2013-14 साली 33,800 कोटी होती. 2019 साली 62,000 कोटी होती. मात्र 2020 आणि 21 साली 75,000 कोटीपेक्षा जास्त होती. To 43.36 lakhs compared to 35.57 lakhs in 2019-20. That much of an increase within 1 year. For paddy, again an important data. For paddy, the amount paid in 2013-14 was 63,928 crores. प्रत्येक पिकासाठी 2013-14 मध्ये जी रक्कम दिली गेली होती त्याच्या तुलनेमध्ये 2019 आणि 20 मध्ये जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे आणि 2020-21 मध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात दिली गेली आहे. In 2020-21, this is further estimated, and I'm saying this is further estimated because the procurement is ongoing, and therefore I can't give you the final figure. अजूनही पीक खरेदी सुरू आहे. त्यामुळे आता मी जी आकडेवारी सांगते आहे ती प्रस्तावित आकडेवारी आहे. मात्र ही प्रत्येक पिकाबद्दलची प्रस्तावित आकडेवारी गेल्या वर्षांच्या तुलनेत खूप अधिक आहे. To 1.54 crores in 2020-21.
In the same way, Honorable Speaker, sir, in the case of pulses, the amount paid in 2013-14 was 236 डाळींच्या बाबतीत crores. सुद्धा आतापर्यंत मी ज्या ज्या In पिकांबद्दल सांगितलं 2019-20, this तेच was सूत्र increased to डाळींच्या बाबतीत सुद्धा आहे. 8,285 crores. Now in 2021, it is at 10,530 crores. 2013-14च्या तुलनेत More 2019-20 आणि आता 2020-21 ला डाळी विकत घेतल्यानंतर 2013-14. शेतकऱ्यांना दिला गेलेला पैसा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. आता डाळींच्या बद्दल बोलायचं तर 10,000 कोटींपेक्षाही जास्त पैसा शेतकऱ्यांकडे पोहोचलाय. 90 crores in 2013-14 to 25,974 crores in, I'm giving you data as of 27th January 2021, this is bound to increase. From 90 अजूनही मी पुन्हा एकदा सांगते की अजूनही पिकांच्या खरेदी थांबलेली नाही. त्यामुळे हा जो डेटा आज दिला जातोय तो 27 जानेवारी पर्यंतचा आहे. complete narration is available in Annexure 4 to my speech. आणि याशिवायही जर आणखीन कुठल्या Early this year, पिकाबद्दल माहिती हवी Honorable असेल तर Prime ती Minister अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलेली आहे. Under this, a record of rights is being given to property owners in villages. Up till now, about 1.80 lakh property owners in 1,241 villages have been provided cards. I propose during 21-22 to extend this to cover all states and union territories. To provide adequate credit to our farmers, I have enhanced the agricultural credit target to 16.5 lakh crores in this शेतकऱ्यांना year. क्रेडिट मिळावं, क्रेडिट जमा व्हावं म्हणून क्रेडिट पॉलिसीमध्ये 16% वाढ करण्यात आली. Pashupalan, dairy and to Matsyakar. त्याचबरोबर शेती पूरक व्यवसाय जे असतात त्यांच्या पर्यंत सुद्धा हे पोहोचवण्याचं ध्येय आहे 30,000 सरकारचं. crores to 40,000 crores. The micro irrigation fund with a corpus of 5,000 crores has been created under NABARD. I propose to double it by augmenting it by another 5,000 crores. मायक्रो इरिगेशन सिंचनासाठी जी रक्कम दिली जाते ती सुद्धा दुपटीने वाढवण्यात आलेली आहे. Green scheme that is presently applicable to only tomatoes, onions and potatoes will be enlarged to include 22 perishable crops. Around 1.68 lakh crores. नाशिवंत भाज्यांसाठी, नाशिवंत पिकांसाठीची जी स्कीम आहे त्यात आता आणखीन 27 पिकांचा समावेश करण्यात येणार आहे. Crores of rupees trade value has been carried out through e-NAMs, the National Agricultural Market. Keeping in view the transparency and the competitiveness that e-NAM has brought into the agricultural market, 1,000 more mandis will be integrated with e-NAM. Honorable Speaker, sir, with all this, the Agricultural Infrastructure Fund would be made available to the APMCs for augmenting their infrastructure facilities. कृषी पायाभूत सुविधा साठीचा जो फंड आहे तो APMCs ला दिला जाईल त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी. In the development of modern fishing harbors and fish landing centers. To start with, 5 मत्स्य उत्पादनासाठी आता काही योजना सांगितल्या जात आहेत. Visakhapatnam, Paradip and Petua Ghat will be developed as hubs for economic activity. तामिळनाडूमध्ये मत्स्योत्पादनाशी संबंधित 5 ठिकाणं विकसित केले जाणार आहेत. Seaweed farming is an emerging sector with potential to transform the lives of coastal communities. It will provide large-scale employment and additional incomes. To promote seaweed farming and cultivation, I propose a multi-purpose seaweed park to be established in Tamil Nadu. सीवीड पार्कची घोषणा केली जाते आहे. समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचं जीवनमान सुधारावं यासाठी सीवीड फार्मिंगला प्रोत्साहन देण्यासाठी
तामिळनाडूमध्ये सीवीड फार्मिंग सेंटरची घोषणा केली आहे. Anywhere in the country. Migrant workers in particular benefit from the scheme. Those staying away from their families can partially claim their ration where they are stationed. While their अत्यंत family महत्वाची in their घोषणा native आहे. place can claim the rest. जे I'm happy to कामासाठी inform you स्वतःच्या that कुटुंबापासून one दूर nation, राहतात one असे जे ration कामगार plan आहेत त्यांचं is कुटुंब under implementation रेशन by थोडं 32 घेऊ शकतं आणि and जी united व्यक्ती एकटी राहते ती सुद्धा रेशन कार्डावरून रेशन घेऊ शकते. Reaching about म्हणजे व्यक्ती आणि 59 कुटुंब दोघांनाही रेशन मिळेल. That's a total of 86% beneficiaries covered. The remaining 4 states and UTs will be integrated in the next few months. To further extend our efforts towards the unorganized labor force, migrant workers in particular, I propose to launch a portal that will collect relevant information on gig workers, building and construction workers, असंघटित among others. क्षेत्रातले जे कामगार This आहेत will जे help formulate बाहेरून आलेले कामगार health, आहेत housing, त्यांच्यासाठी skills, म्हणून आता insurance काही credits, योजना and आहेत. food schemes for all migrant workers. We will conclude त्यांना a process that राहण्या began खाण्याची 20 सुविधा years दिली ago जाईल with the त्यासाठीची एक implementation योजना of the core राबवली labor जाईल. codes. For the first time globally, social security benefits will be extended to gig and platform workers. सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स जे आहेत ते गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सला यापुढे दिले जातील. असंघटित क्षेत्रातले जे काही कामगार आहेत त्यांना सुद्धा सर्व प्रकारच्या And they will सुविधा all यापुढे be पुरवल्या covered by the जातील. Employees State Insurance Corporation. Women will be allowed to work in all categories and also in the night shifts with adequate protection. At the same time, compliance burden on employers will be reduced with a single registration and licensing and online returns. Financial inclusion. To further facilitate credit flow under the scheme of Stand Up India for the scheduled castes and scheduled tribes and also women, I propose to reduce the margin money requirement from 25% to 15% only. And to also include loans for activities स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत महिला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या लोकांना जर उद्योग उभारायचे असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्याजवळ असलेला जो निधीची आवश्यकता आहे ती 25% वरून 15% आणण्यात आली आहे. 15,700 crores to this sector, more than double of the last year's B. Honorable Speaker, sir, I now go to the 4th pillar, reinvigorating human capital. The national education policy announced recently has had good reception. In school education, more than 15,000 schools will be qualitatively strengthened to include all components of the national education काही policy. दिवसापूर्वीच They shall emerge as राष्ट्रीय exemplars शिक्षण धोरण जाहीर केलेलं in आहे. their regions. देशातल्या 15,000 शाळांना अद्ययावत करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना 100 new Sainik schools will be set up in partnership with NGOs, private schools, and विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधांचा तिथे लाभ होणार आहे. 100 सैनिकी शाळा उभारल्या जाणार आहेत देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी. in India. We would be introducing the legislation this year to implement the same. It will be an umbrella body having 4 separate vehicles for standard setting, accreditation, regulation, and funding. Many of our cities have various institutions, universities, and colleges supported by the Government of India. Hyderabad, for example, has about 40 आपल्या major देशातल्या institutions. अनेक शहरांमध्ये in वेगवेगळ्या 9 शिक्षण cities, संस्था आहेत, कॉलेजेस आहेत, शाळा आहेत, विद्यापीठं आहेत आणि या सगळ्यांना गव्हर्नमेंटची ग्रँट असते. While also retaining their internal autonomy, a glue grant will be set aside for this purpose. For accessible higher education in Ladakh, I propose to set up a central university in Leh. उच्च शिक्षणासाठी लेह मध्ये एका विद्यापीठाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात येते आहे. are listed in Annexure 5.
scheduled caste and scheduled tribes welfare. We have set ourselves a target of establishing 750 Eklavya model residential schools in our tribal areas. एकलव्य शाळा आणखीन 51 एकलव्य शाळा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्याची घोषणा करण्यात येते. 38 crores and for hilly and difficult areas to 48 crores. This would help creating robust infrastructure facilities for our tribal students. We have revamped the post-matric scholarship scheme for the welfare of scheduled caste students. I have also enhanced the central assistance in this regard. We are allotting मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुढच्या 10वी नंतरच्या शिक्षणासाठी ज्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात त्या शिष्यवृत्त्यांचं काम चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी सुद्धा निधीची आवश्यकता आणि तो निधी वाढवण्यात आला. In 2016 we had launched the National Apprenticeship Promotion Scheme. The government proposes to amend the Apprenticeship Act with a view to further enhancing apprenticeship opportunities for our youth. We will realign the existing scheme of National Apprenticeship Training Scheme for providing post-education apprenticeship training of graduates and diploma holders in engineering. Over 3,000 crores will be provided. 2016 साली आम्ही एक योजना सांगितली होती ज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी दिली जात होती. त्यात थोडा बदल करून ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठीची सुद्धा सोय केली जाईल. त्यानुसार त्यांना संधी दिली जाईल. Collaborative training intertraining program between India and Japan to facilitate transfer of Japanese industrial and vocational skills, techniques and knowledge. We will take forward this initiative with many more countries also. भारत आणि जपान या दोन देशांमध्ये अशा पद्धतीने चांगली नवी पिढी घडवण्याच्या दृष्टीने चांगला वर्कफोर्स घडवण्याच्या दृष्टीने काही करार झालेले आहेत. असेच करार आम्ही इतर देशांशीही करण्याचा याच्या पुढच्या भविष्यात प्रयत्न करणार आहोत. We have now worked out the modalities and the NRF outlay will be of 50,000 crores over 5 years. It will ensure that the overall research ecosystem in the country is strengthened with focus on संशोधनाला यापुढे देशात महत्त्व मिळावं या दृष्टीने या योजना आहेत आणि 50,000 कोटी वेगवेगळ्या संशोधन क्षेत्रातल्या कार्यासाठी ती तरतूद केली जाणार आहे. To give a further boost to digital transactions, I earmarked 1,500 crores for a proposed scheme that will provide financial incentive to promote digital mode of payment. डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी 1,500 कोटीची तरतूद केली आहे. ज्या तरतुदीतून काही सूट किंवा काही इन्सेंटिव्ह दिले जातील ग्राहकाला जर त्याने डिजिटल ट्रान्झॅक्शन केलं तर. Being made available in major Indian languages. The new Space India Limited, a PSU under the Department of Space, will execute the PSLV CS-51 launch carrying the Amazonia satellite from Brazil along with a few smaller Indian satellites. स्पेस इंडिया मिशनच्या माध्यमातून mission activities, 4 Indian astronauts are being trained on generic space flight. गगनयान मिशन सुद्धा त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्यात 4 भारतीय अंतराळवीरांचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे ज्यांना लवकरच अंतराळात पाठवलं जाणार आहे. Oceans are a storehouse of living and non-living resources. To better understand this realm, we will launch a deep ocean mission with a budget outlay of more than 4,000 crores over 5 years. This mission will cover deep ocean survey exploration and projects for the conservation of deep sea biodiversity. समुद्रातली जी बायोडायव्हर्सिटी आहे त्याच्या संशोधनासाठी सुद्धा 4,000 कोटीची तरतूद केली आहे. हा समुद्रातल्या संशोधनावर भर दिला जाणार. Of our core principles of minimum government, maximum governance. We have taken a number of steps
to bring reforms in tribunals in the last few years for speedy delivery of justice. Continuing with the reforms process, I now propose to take further measures to rationalize the functioning of tribunals. We have introduced the National Commission for Allied Healthcare Professionals bill in आर्थिक Parliament. गुन्ह्यांच्या National बाबतीत Commission आर्थिक जे for व्यवहार Allied असतात त्या Healthcare बाबतीतले जे Professionals तंटे असतात ते लवकरात लवकर सोडवले जावे म्हणून ट्रिब्युनलच्या कायद्यांमध्ये त्यांच्या कामकाजामध्ये काही बदल केले जाणार आहेत. 56 allied healthcare professionals. Additionally, to bring about transparency, efficiency, and governance reforms in the nursing profession, the National Nursing and Midwifery Commission bill will be introduced by the government. नर्सिंगच्या क्षेत्रात ट्रान्सपरन्सी यावी यासाठी To have ease of doing Nurse- business for those who deal with नर्सिंग government बिल or लवकरच CPSCs संसदेत आणलं and जाणार carry आहे. out contracts, I propose to set up a conciliation mechanism and mandate its use for quick resolution of contractual disputes. This will instill confidence in private investors and contractors. Honorable Speaker, sir, the forthcoming census could be the first digital census in the history of India. येणारी जी जनगणना आहे ती पहिल्यांदाच भारताच्या इतिहासातली डिजिटल जनगणना असणार आहे. Monumental milestone marking task, I have allocated 3,768 crores in this हे year. इतकं मोठं काम असणार आहे. संपूर्ण देशाची जनगणना करणं त्याच्यासाठी 3,768 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. Portuguese rule. From the government of India's side, I propose to grant 300 crores to the government of Goa for the celebration. पोर्तुगीजांच्या I propose to provide 1,000 crores पोर्तुगीजांच्या for the तावडीतनं welfare गोवा of tea workers. स्वतंत्र especially झालं women and त्याच्या children सेलिब्रेशनसाठी in Assam and West Bengal. केंद्र सरकारकडनं आर्थिक will be तरतूद provided करण्यात for येते. the same. Fiscal position. Fiscal position. In these last few paragraphs of part A of my speech, I draw the attention of this august House to the fact that at the beginning of the current अर्थसंकल्पीय financial भाषणाच्या year, पहिल्या the pandemic भागातल्या impact शेवटाकडे on आपण the येतोय. economy resulted in a weak revenue inflow. This was combined with high expenditure to provide essential relief to vulnerable sections of the society. लॉकडाऊनमुळे especially the कोरोनाच्या poor, संकटामुळे the women, सरकारचं scheduled caste उत्पन्न खूप and मोठ्या scheduled प्रमाणात tribes. कमी झालं Unlike आणि many दुसरीकडे other countries, मात्र लॉकडाऊनमुळे we opted for a अनेक लोकांना series- आपल्याला for a अन्नधान्याचं series of आणि medium-sized packages आर्थिकही सहाय्य करावं during लागलं the त्यामुळे pandemic, खर्च वाढला. so that we could calibrate and target our response according to the evolving situation. Once the health situation stabilized and the lockdown was being slowly lifted, we switched to ramping up government spending so as to revive domestic demand. लॉकडाऊन उठवल्यानंतर As a result, आणि आपल्याकडल्या against- रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर मात्र केंद्र सरकारने जास्तीत जास्त भर दिला तो खर्च करण्यावर. For 2020-21, our RE estimates are 34.50 lakhs, 30.42 now within the year going up to 34.5 lakh crores. We have maintained quality of expenditure. The capital आणि म्हणूनच expenditure आम्ही estimated in the RE is खर्चाची क्वालिटी मेंटेन 4.39 करण्यात lakh यशस्वी crores झालो आहे. as लॉकडाऊन against नंतर आम्ही खर्च करायला सुरुवात केलेली आहे. in the BE stage. So the beginning of the year, we had marked only 4.12 lakh, whereas it is 4.39 lakh crores as we end the year. Fiscal deficit in RE 2020-2021 is pegged at 9.5% of the GDP. वित्तीय तूट हे जीडीपीच्या 9.5% 20 आणि 21 साठी आहे. is pegged at
9.5% of GDP. We have funded this through government borrowings, multilateral borrowings, small saving funds, and short-term borrowings. We would need another 80,000 crores, for which we would be approaching the market in these 2 months. We would be आम्ही हा आर्थिक needing पुरवठा another 80,000 वेगवेगळ्या crores, for ठिकाणाहून which जो we would be काही जी काही approaching the पैशाची market उचल in केली these 2 त्यातून months. करू शकलेलं आहे, मात्र To अजूनही ensure that the 80,000 economy is given कोटींची the गरज required आहे. push, our BE estimates for expenditure in 21-22 are 34.83 lakh crores. This includes 5.54 lakh crores as capital expenditure, an increase of 34.5% over the BE figure of 2020-2021. The fiscal येणाऱ्या आर्थिक deficit in वर्षात BE 21-22 खर्च वाढणार आहे is असं दिसतं आहे. estimated to be 6.8% of the GDP. The gross borrowing from the market for the next year would be around 12 lakh crores. We plan to continue with our path of fiscal consolidation and intend to reach the fiscal deficit level below 4.5% of the GDP by 2025-2026, with a fairly steady decline over the period. वर्ष We hope to 25-26 achieve पर्यंत the consolidation by आपली first वित्तीय तूट ही increasing the जीडीपीच्या buoyancy केवळ of tax revenue 4.5% through improved टक्क्यांपर्यंतच राहील. compliance, and हे secondly, सध्या केंद्र by सरकारचं increased टार्गेट receipts आहे from आणि त्या monetization दिशेने of आपले debt, प्रयत्न सुरू आहे including आणि public आपण sector ते enterprises जे and ध्येय grants. आहे ते गाठू The शकू असं आता तरी contingency fund दिसतंय. of India is being proposed to be augmented. The contingency fund of India is being proposed to be augmented from 500 crores to 30,000 crores through finance bill. In accordance with the views of the 15th Finance Commission, we are allowing a normal ceiling of net borrowing for the states at 4% of केंद्र सरकारजवळ GSDP जो for the year कंटिंजन्सी फंड असतो 21-22. त्या फंडची A रक्कम portion of this 500 ceiling कोटीवरून will be वाढवून earmarked to 30,000 be कोटीपर्यंत spent on वाढवण्याची incremental जो capital प्रस्ताव होता expenditure. तो प्रस्ताव मान्य Additional करण्यात आलेला borrowing, आहे. additional borrowing ceiling of 0.5% of the GSDP will also be provided subject to conditions. States will be expected to reach a fiscal deficit of 3% of GSDP by 2023-24 as recommended by the 15th Finance Commission. In the July 15व्या वित्त आयोगाने ज्या 2019-20 काही budget, I तरतुदी introduced सांगितल्या the होत्या, ज्या काही statement सूचना 27 दिल्या होत्या, on त्यानुसार extra आम्ही आर्थिक budgetary बदल करीत resources. आहोत. It disclosed the borrowings of the government agencies that went towards funding Government of India schemes and whose repayment burden was on the government. In my 2020-21 budget, I enhanced the scope and coverage of that statement by including the loans provided by government to the FCI, the Food Corporation of India. Taking a step further in this direction, I propose to discontinue the NSSF loan to FCI for food subsidy, and accordingly, budget provisions have been made in RE 2020-21 Food subsidy and in the साठी BE 2021-22. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला जे लोन दिलं गेलं होतं ते डिस्कंटिन्यू केलं जाईल, ते आता यापुढे दिलं जाणार नाही केंद्र सरकारकडून. We know that the FRBM Act mandates fiscal deficit of 3% of GDP to be achieved by 31st March 2020-2021. The effect of this year's unforeseen and unprecedented circumstances has necessitated the submission of a deviation statement under sections 4 of subclause 5 and section 7 subclause 3b of the FRBM Act, which I am laying on the table of the House as part of the FRBM documents. Towards achieving central government fiscal deficit along the broad path that I have already indicated, I will be introducing an amendment to जी the वित्तीय तूट FRBM Act. भरून काढायची आहे, जे टार्गेट आता Honorable थोडा वेळ Speaker, पूर्वी मी सांगितलं On the त्यानुसार 9th of December 2020, the 15th Finance Commission submitted its final report covering the period या पुढच्या 2021 योजना मी to सांगणार आहे. 2026
to the Rashtrapati Ji. The government has laid the Commission's report 9 along with डिसेंबर explanatory memorandum 2020 साली in the Parliament, 15व्या वित्त आयोगाने like त्यांच्या retaining सूचना the केंद्र vertical सरकारकडे share तसंच राष्ट्रपतींकडे दिल्या at होत्या. 41%. We recognize our commitment to fiscal federalism and propose therefore to adhere to this recommendation. Jammu and Kashmir in the 14th Finance Commission was entitled to get devolution being a state. Now the funds of the UTs of Jammu Kashmir and Ladakh would be provided by the centre. I have also provided 14व्या on the Commission's recommendation वित्त आयोगामध्ये जे जम्मू आणि काश्मीर राज्यासाठी तरतूद केली होती ते आता केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे केंद्राकडून त्यांना निधी पुरवण्यात येणार आहे. in 21-22 as against 74,340 crores to 14 states in 2020-21. Honorable Speaker, I would now move to part B of my speech. आता जो दुसरा भाग आहे अर्थसंकल्पातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कर रचनेचा, त्या दुसऱ्या भागाकडे अर्थमंत्री वळतात आहेत. Honorable Speaker, the world is facing a serious challenge of the pandemic and its aftershock. In these trying times, when many economies are struggling to revive, our people and our industry have exhibited remarkable resilience. As I mentioned already, post-pandemic, अध्यक्ष महोदय, संपूर्ण जग सध्या कोरोना नावाच्या संकटाचा सामना करत आहे आणि त्यामुळे सगळ्या जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था अक्षरशः कोलमडल्या आहे. अशा परिस्थितीत आपल्या कंपन्या, आपले उद्योजक आणि आपल्या लोकांनी जे कॅरेक्टर दाखवलं आहे, ज्या पद्धतीने ते या संकटाला सामोरं जातात आहे, ते खरोखर वाखाणण्यासारखं आहे. At the same time, it should put minimum burden on our taxpayers. I borrow the words of Thiruvalluvar, the saint. आणि म्हणूनच की अर्थव्यवस्थेला चालना तर द्यायची आहे, मात्र आपल्या A king or a ruler आपले जे करदाते आहेत त्यांच्यावरही जास्तीचा बोजा पडू नये असा आमचा प्रयत्न आहे. and distributes it for common good. Tirukkural. Direct tax proposals. Keeping this in mind, डायरेक्ट the टॅक्सेस words of बद्दलचे Tirukkural. प्रपोजल्स. Our government introduced a series of reforms in the direct tax system for the benefit of our taxpayers and the economy. Few months prior to the pandemic, in order to attract investments, we slashed our corporate tax rate to make it among the lowest in the world. The dividend distribution tax too was abolished. मध्यंतरी आम्ही कॉर्पोरेट टॅक्सचा रेट कमी केला होता आणि जगातल्या सगळ्यात कमी टॅक्स रेट्स पैकी एक तो झालेला आहे. In 2020, the return filers saw a dramatic increase to 6.48 crores from 3.31 crores in 2014. 2014च्या तुलनेत रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा खूप वाढ झालेली दिसली. साधारण 6.48 कोटी लोकांनी रिटर्न भरले. Further steps to simplify the tax administration, ease compliance and reduce litigation. Relief to senior citizens. आयकराशी संबंधित जे काही तंटे असतात, मसले असतात, त्या सगळे फार सोप्या आणि साध्या पद्धतीने सोडवता यावे यासाठीच्या आता काही उपाययोजना आहेत. Several basic necessities of their own have strived to build our nation. Now in the 75th year of independence of our country, when we continue our endeavor with renewed vigor, we shall reduce compliance burden on our senior citizens who are 75 years of age and above. For senior citizens who only have pension and interest income, I propose exemption from filing their income tax return. 75 वर्ष वयापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना आणि ज्यांना फक्त पेन्शन किंवा व्याज मिळतं त्यांना यापुढे रिटर्न भरण्याची गरज नाही. त्यांना एक्झेम्पशन दिलं गेलंय रिटर्न भरण्यापासून. The paying bank will deduct the necessary tax on their income. Reduction in time for income tax proceedings. This is a very key announcement if you ask me. Honorable Speaker, presently an assessment can be reopened up to 6 years and in serious tax fraud cases for up to 10 years. As a result,
taxpayers have to remain under uncertainty for a very long time. I therefore propose to reduce this time limit for reopening of assessments to 3 years from the present 6 years. In serious tax evasion cases too, टॅक्स only where there is कर चुकवेगिरीच्या only where there is ज्या केसेस असतात evidence of त्याच्यातला तो जो 6 वर्षाचा कालावधी होता तो केस रिओपन करण्याचा तो 3 वर्षापर्यंत आणला in गेला. serious tax evasion cases too, only where there is evidence of concealment of income of 50 lakh or more in a year can the assessment be reopened up to 10 years. Even this reopening can be done only after the approval of the principal chief commissioner, the highest level of income tax department. Setting up the dispute resolution committee. Honorable Speaker, it has been the resolve of this त्याचबरोबर government to reduce litigation. डिस्प्यूट रेझोल्युशन कमिटीची स्थापना करण्याची घोषणा करण्यात येत आहे आयकराशी संबंधित करांशी संबंधित जे तंटे असतात to त्यासाठी. give taxpayers an opportunity to settle long pending disputes and be relieved to further strain on their time and resources. The response from हे taxpayers तंटे has been सोडवण्यात the बरेचदा best ever, as over करदात्यांचा 1,10,000 वेळ वाया जातो, taxpayers खूप वेळ have खाऊ already अशी ही opted प्रोसेस असते. to settle tax disputes. ती सोपी करण्यासाठीचा हा Over केंद्र सरकारचा प्रयत्न आहे जेणेकरून 85,000 crores करदात्यांना त्रास होऊ नये. To further reduce litigation for small taxpayers, I propose to constitute a dispute resolution committee for them, which will be faceless to ensure efficiency, transparency. छोटे and करदाते accountability. त्यांच्याशी संबंधित जे Anyone काही with a taxable प्रकरणं income असतात त्याच्यासाठी up to 50 lakh डिस्प्यूट and रेझोल्युशन disputed कमिटीची income स्थापना up to केली 10 जाईल. lakh जी shall be त्या eligible to कमिटीत approach कोण आहे हे the committee. कळणार नाही, ज्यामुळे ट्रान्सपरन्सी राहील आणि लवकरात लवकर Faceless तंट्यांचं निवारण IP होईल. 80. For ease of compliance and to reduce discretion, we are committed to make the taxation processes faceless. The government has already introduced faceless assessment and appeal this year. The next level of income tax appeal कराशी is the income संबंधित tax appellate जे काही tribunal. तंटे I now मसले प्रकरण propose आहेत to make त्यासाठीच्या this tribunal समित्या faceless. फेसलेस We shall असाव्यात. establish a त्या national इंटरनेटच्या faceless माध्यमातूनच income tax त्याबद्दलचे appellate तंटे tribunal center. आणि त्याबद्दलचा निर्णय All दिला जावा. communication between the tribunal and the appellant shall be electronic. Where personal hearing is needed, it shall be done through video conferencing. कुणाला जर Relaxation ऐकराशी संबंधित to करांशी NRI. संबंधित When non-resident प्रकरणांसाठी Indians बोलवायचं return to असेल India, तरी त्या they व्यक्तीला have issues with केवळ respect व्हिडिओ to their कॉन्फरन्सिंगनी accrued बोलवता income आलं पाहिजे in जेणेकरून their त्या foreign व्यक्तीचा वेळ retirement वाचेल. accounts. This is usually due to mismatch in taxation period. They also face difficulties in getting credit for Indian taxes in foreign jurisdictions. I propose to notify rules for removing their hardship of double taxation. Exemption from audit. Currently, if your turnover exceeds 1 crore, you have to get your accounts audited. In February 2020 budget, I had increased the limit for tax audit to 5 crores for those who carry out 95% of their एखाद्या transactions उद्योजकाला digitally. त्याचं जर उत्पन्न 1 कोटीपर्यंत असेल तर आतापर्यंत त्यांचे अकाउंट्स ऑडिट करून घ्यावे लागत होते. आता ती लिमिट अर्थमंत्र्यांनी 5 कोटीपर्यंत केली आहे. 5 कोटीपर्यंत उत्पन्न असलेल्यांचेच ऑडिट करून घेणं आवश्यक असणार आहे. Relief for dividend. In the previous budget, I had abolished the dividend distribution tax in order to incentivize investment. Dividend was मागच्या made बजेटमध्ये taxable in डिव्हिडंड hands of डिस्ट्रीब्युशन टॅक्स shareholders. रद्द करण्यात आला Now, होता. in order to provide ease of compliance, I propose to make dividend payment to rate and InvIT exempt from TDS. Further, as the डिव्हिडंडला amount of dividend income TDS लागणार cannot be नाही estimated अशी घोषणा केली correctly जाते. by the shareholders for paying advance tax, I propose to provide that advance tax liability on dividend income shall arise only after the declaration or payment of dividend. Also, for the foreign portfolio investors, I propose to enable deduction of tax on dividend income at lower treaty rate.
Foreign attracting foreign investors, investment into infrastructure sector. परदेशी गुंतवणूकदारांना सुद्धा डिव्हिडंड वरच्या TDS मधून टॅक्स मधून सूट काही प्रमाणात सूट दिली जाते आहे. Subject to certain conditions to foreign sovereign wealth funds and pension funds on their income from investment in Indian infrastructure. We have noticed that few of such funds are facing difficulties in meeting some of the conditions. In order to ensure that a large number of funds invest in India, I propose to relax some of these conditions relating to prohibition on private funding, restriction on commercial activities, and direct investment in infrastructure. In order to allow funding of infrastructure by issue of zero coupon bonds, I propose to make notified infrastructure debt funds eligible to raise funds by issuing tax-efficient zero coupon bonds. झिरो कुपन बॉन्ड्सची घोषणा केली जाते आहे. या कुपन्सच्या माध्यमातून पायाभूत सुविधांमध्ये जी गुंतवणूक करायची आहे ती फार सरळ पद्धतीने होऊ शकणार आहे. And affordable housing as priority areas. In July 2019 budget, I provided an additional deduction of interest amounting to 1.5 lakh for loan taken to purchase an affordable house. I propose to extend the eligibility of this condition by one more year to 31st March 2022. The additional deduction of 1.5 lakh shall therefore be available for loans taken up to 31st अफोर्डेबल हाऊसिंगच्या माध्यमातून जी स्कीम होती म्हणजे 1.5 लाखाचं जे टॅक्स बेनिफिट मिळत होतं ती स्कीम आता वाढवण्यात आलेली आहे. तिचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. Projects can avail a tax holiday for one more year till 31st March 2022. परवडणारी घरं बांधणाऱ्या बिल्डरांना सुद्धा जो टॅक्स हॉलिडे दिला होता, टॅक्स मधनं सूट दिली होती, ते सुद्धा 1 वर्षांनी वाढवण्यात आलेली आहे ती स्कीम सुद्धा. Tax exemption for notified affordable rental housing projects. परवडणारी भाड्याची घरं जी होती त्यांच्यासाठीची जी स्कीम होती ती सुद्धा 1 वर्षांनी वाढवली गेली. The International Financial Services Center in GIFT City, a global financial hub. In addition to the tax incentives already provided, I propose to include, among others, tax holiday for capital gains for aircraft leasing companies. एअरक्राफ्ट लिझिंग कंपन्यांना सुद्धा टॅक्स मधून करांमधून सूट देण्यात आलेली आहे. Relocating foreign funds in the IFSC and to allow tax exemption to the investment division of foreign banks located in the IFSC. IFSCच्या अखत्यारीत असणाऱ्या ज्या परदेशी बँका आहेत त्यांच्या गुंतवणुकीतही त्यांना टॅक्स हॉलिडे देण्यात आलेला आहे. Details of salary income, tax payments, TDS, etc. already come pre-filled in income tax returns. To further ease filing of returns, details of capital gains from listed securities, dividend income, and interest from banks, post office, etc. will also be now pre-filled. Relief to small trusts. फॉर्म 16 जो आयकरासाठी भरावा लागतो तो भरण्याची प्रोसेस आणखी सरळ केली गेलेली आहे. अनेक गोष्टी ज्या आपल्याला आपल्या कंपनीतून मिळू शकतात त्या आधीच आपल्या फॉर्म मध्ये भरलेल्या असतील. To such entities whose annual receipt does not exceed 1 crore of rupees. I now propose to increase this amount to 5 crores. Labor welfare. We have noticed that some employers deduct the contribution of employees toward provident funds, superannuation funds, and other social security funds, but do not deposit these contributions within the specified time. For these employees, this means a loss of interest or income. In cases where an employer later becomes financially unviable, non-deposit results in a permanent loss for the employees.
in order to ensure that employees' contributions are deposited on time, I reiterate that the late deposit of employees' contribution by the employer will not be allowed as deduction to the employer. अत्यंत महत्वाची घोषणा आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की कामगार कल्याणाच्या दृष्टीने जर एखाद्या कंपनीकडनं पीएफ सारख्या गोष्टी कापल्या जातात आहेत पगारातनं मात्र भरल्या जात नसतील योग्य वेळी तर त्याचा कुठलाही लाभ कंपनी मालकाला दिला जाणार नाही. ते करणं आता अनिवार्य होणार आहे यापुढे. Further, in order to incentivize funding for the startups, I propose to extend the capital gains exemption for investment in startups by one more year till 31st March 2022. Sir, I now come to indirect tax proposals. GST. आता indirect taxes, GST. Proposals, I would like to appraise the House on GST. The GST is now 4 years old, and we have taken several measures to further simplify it. Some of the measures महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की जीएसटी ही संकल्पना आता 4 वर्षाची झालेली आहे आणि 4 वर्षाच्या कालावधीत जीएसटी जास्त सुलभ सुकर व्हावा या दृष्टीने वेगवेगळे बदल त्यात करण्यात आलेले आहेत. Pre-filled editable GST return and staggering of returns filing. The capacity of GST and system has also been enhanced. We have also deployed कर्मचाऱ्यांसाठी ज्या पद्धतीने आयकराचं रिटर्न फायलिंग्स मध्ये काही कॉलम्स आधीच भरलेले असतील त्याचप्रमाणे आता जीएसटी सुद्धा प्री फिल्ड म्हणजे आधीच भरलेल्या काही गोष्टी असतील जेणेकरून जीएसटी फायलिंग सुलभ व्हावी. आपण जे बदल हळूहळू करतोय त्यामुळेच गेल्या काही महिन्यात दर महिन्याला जीएसटीचं जे कलेक्शन असतं ते नवनवे रेकॉर्ड बनवताना दिसत आहे. याही महिन्यात आपण हे बघितलं. and to remove anomalies such as inverted duty structure. Custom duty rationalization. Our custom duty policy should have the twin objective of promoting domestic manufacturing and helping India get on to global value chain and export better. The thrust now has to be on easy access to raw materials and exports of value-added products. Towards this, last year, we started overhauling the customs duty structure, eliminating 80 outdated exemptions. I also thank everyone custom duty उद्योजकांना बिझनेस मधला त्रास होत असतो तर 80 कस्टम ड्युटी एक्झेम्पशन्स ज्याचा आता उपयोग नाही त्यांना रद्द करण्यात आलेले आहे. 400 old exemptions this year. I repeat, I now propose to review more than 400 old exemptions this year. We will conduct this through जे काही 400 जुने एक्झेम्पशन्स आहेत त्यांचा खरंच आता उपयोग आहे की नाही याचा रिव्ह्यू येत्या कालावधीमध्ये घेतला जाणार आहे. हे सगळं कस्टम ड्युटी बद्दल चाललंय. Free of distortions. I also propose that any new customs duty exemptions therefore henceforth will have validity up to 31st March following 2 years from the date of the issue. कुठलंही नवं एक्झेम्पशन यापुढे जे दिलं जाईल कस्टम ड्युटी मध्ये ते केवळ 2 वर्षासाठी दिलं जाईल आणि त्यानंतर त्याचा एकदा रिव्ह्यू घेतला जाईल. Items like mobiles and chargers. For greater domestic value addition, we are withdrawing a few exemptions on part of chargers and sub parts of mobiles. Further, some parts of mobiles will move from nil rate to a moderate 2.5%. मोबाईलशी संबंधित मोबाईलच्या स्पेअर पार्ट्स बद्दल काही निर्णय घेतले गेलेले आहेत. ज्यांना 0 कस्टम ड्युटी होती त्यांना आता 2.5% पर्यंतची असेल. Therefore, we are reducing customs duty uniformly to 7.5% on semis, flats, and long products of non-alloy, alloy, and stainless steels to provide relief to
to metal नॉन recyclers, अलाय अलाय mostly MSMEs, स्टेनलेस स्टील and आणि exempting स्टीलच्या duty on वस्तूंवरची steel कस्टम scrap ड्युटी for a कमी period करण्यात आली up to 31st March 2022. Further, I'm also revoking ADD and CVD on certain steel products. Also, to provide relief to copper recyclers, I'm reducing duty on copper scrap from 5% to 2.5%. कॉपर स्क्रॅप वरची The ड्युटी textile सुद्धा sector generates employment कमी and केली contributes जाते. significantly to the economy. There is a need to rationalize duties on raw material inputs to man-made textiles. We are now bringing nylon chain on par with polyester and other man-made fibers. We are uniformly reducing the BCD rates on caprolactam, nylon chips, nylon fiber and yarn to 5%. टेक्सटाईल उद्योगासाठी सुद्धा त्यांचा कच्चा माल फार महाग पडू नये या दृष्टीने काही ड्युटीज मध्ये बदल केले We have जातात आहेत. calibrated customs duty rates on chemicals to encourage domestic value addition and to remove inversions. Apart from other items, we are reducing customs duty on naphtha to 2.5% to correct inversion. काही रसायनांच्या कस्टम ड्युटी सुद्धा कमी केल्या जात आहेत. आत्मनिर्भर भारत अंतर्गत लोकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी नाफ्ताची कस्टम ड्युटी कमी केली गेली. Prices of precious metals have risen sharply. To bring it closer to previous levels, we are rationalizing customs duty on gold and silver. Renewable energy. In Part A, we have already acknowledged that solar energy has huge promise for India. To build up domestic capacity, we will notify a phased manufacturing plan for solar cells and solar panels. At present, to encourage domestic production, we are raising duty on solar inverters from 5% to 20% and on solar lanterns from 5% to 15%. सोलार इन्व्हर्टर्स आणि सोलारवर चालणारे जे कंदील असतात त्यांची ड्युटी त्यांच्यावरची कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. We will comprehensively review the rate structure in due course. However, we are revising duty rates on certain items immediately. We propose to withdraw exemptions on tunnel boring machine. It will attract a customs duty of 7.5% and its parts a duty of 2.5%. We are raising customs duty on certain auto parts to 15% to bring them on par with general rate on auto parts. MSME products. काही ऑटोमोबाईल पार्ट्स वरची कस्टम ड्युटी आम्ही वाढवतोय जी 15% वाढवली जाणार आहे. On steel screws and plastic builderwares. On prawn feed, we increase it from 5 to 15%. स्टीलचे स्क्रू सुद्धा आता महाग होणार आहेत. त्यांच्यावरची सुद्धा कस्टम ड्युटी वाढवण्यात येते. As an incentive to exporters of garments, leather and handicraft items. Almost all of these items are made domestically by our MSMEs. We are withdrawing exemption on imports of certain kinds of leathers as they are domestically produced in good quantity and quality. चामड्याच्या वस्तू भारतातल्या लघु आणि मध्यम उद्योजकांकडून केल्या जातात त्यामुळे त्यांना कस्टम ड्युटीतून एक्झेम्पशन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. To benefit farmers, we are raising customs duty on cotton from 0 to 10%, on raw silk and silk yarn from 10 to 15%. We are also withdrawing end-use based concession on शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून मिल मधल्या currently कापडावरची कस्टम ड्युटी वाढवली जाते. 15% on items like maize bran, rice bran, oil cake and animal feed additives. There is an immediate need to improve agricultural infrastructure so that we produce more while also conserving and processing agricultural output efficiently. This will ensure enhanced remuneration for our farmers. To earmark resources for this purpose, I propose an agricultural infrastructure and development cess on a small number of items. However, while I agricultural cess ची घोषणा केली जाते अधिभार not to put additional burden on consumers on most items. काही वस्तूंवर हा अधिभार लावला जाईल. For a judicious application, we propose certain changes in the provisioning related to ADD, anti-dumping duty, and CVD, countervailing duty levies. To complete customs investigation, we are prescribing definite timelines. In 2020, we rolled out the Turant Customs Initiative,
which brought in faceless, paperless, and contactless customs measures. With effect from September 2020, we have implemented a new procedure for administration of rules of origin. This has helped in putting a check on misuse of FTA. कस्टम ड्युटीच्या चुकवेगिरी बद्दलच्या जे काही प्रकरणं असतात त्या प्रकरणांचा वेळेत निपटारा व्हावा याच्या सुद्धा काही नवीन नियम लावले जातील. Honorable Speaker, sir, with these words, I commend the budget to this august House. Thank you. या वर्षीचं हे बजेट मांडून मी इथेच थांबते. आइटम नंबर 1, माननीय मंत्री जी, आइटम नंबर 1. Sorry, I don't have it with me. Sir, I wish to place on table the 15th Finance Commission report. आइटम नंबर 3, माननीय मंत्री जी. So, I wish to lay on the table the following statements under Section 3(1) of the Fiscal Responsibility and Budget Management Act 2003, the medium-term fiscal policy cum fiscal policy strategy statement and macroeconomic framework statement. Item number 4. So, I wish to seek your permission to move for leave to introduce the Finance Bill 2021. प्रश्न ये कि विधेयक को पुनर्स्थापित करने की अनुमति प्रदान की जाए. जो सदस्य इसके पक्ष में हाँ कहें, जो सदस्य इसके विरोध में ना कहें. मेरे विचार में तर अशा प्रकारे निर्मला सीतारामन यांनी आपलं तिसरं बजेट सादर केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.